परमेश्वराने दिलेले आहेत, पण त्याचा शोध आपण कधी लावलाच नाही. तो जर शोध लावला तर कोळी समाज कुठे जाऊ शकेल म्हणजे, आणि पुढे जाऊन काहीतरी करू शकेल. नोकऱ्या शोधण्याची पण गरज नाही, एवढी संपत्ती आपल्यासाठी ठेवलेली आहे, पण त्याचा शोध आपण घेऊ शकत नाही. म्हणजे तो शोध घेऊया, मग याच्या पुढे आपण सगळीच चांगली योजना आहे आपली ती साहेब. पण आता पुढे जाण्या आणि आम्ही प्रयत्न करू तुम्हाला त्यासाठी जे काय मदत पाहिजे असेल ते. हा, तीच मदत झाली तर मग आपला कोळी समाज आपण हो. हात तेव्हा डोके आहेत तेव्हा बरोबर. पुढे जाण्याचा प्रयत्न करूया. बरोबर महिला संघटना तर आहेच, हा. त्याशिवाय अनाम प्रेमी अनाम- आणि फिशरीज. फिशरीज डिपार्टमेंट पण आपल्याला सहकार्य करेल. आणि मला असं वाटते फिशरीज मिनिस्ट्रीकडनं जर का हवं असेल तर रामदास संधे जे आपल्याला मदत नेहमी वारंवार करत राहतील. पण आहेत आपल्याला आपल्याबरोबर. त्यांचं मार्गदर्शन पण एकदम अनुमोलाचं ठरेल. हो. आणि त्याचप्रमाणे जर का युवा पिढीला, कोळ्यांच्या युवा पिढीला जर पुढे येऊन काही सहकार्य हवं असेल तर आम्ही त्याच्यासाठी झटू. कारण आजकाल आणि अनाम प्रेम तुमच्याबरोबर नेहमी असेल, लक्षात ठेवा. थँक्यू. आणि आपण म्हणतो की आज मत्स्य व्यवसायात काही दम नाही राहिलाय, पण ह्याचं मुख्य कारण म्हणजे जे आपण हलाहल म्हणतो, हा. जे पुराणात सांगितलंय की समुद्र मंथनातनं जे विष निघालं ते विष म्हणजे आजचं प्लॅस्टिक. त्या काळी जर आपण म्हणतो हलाहल, त्या काळी शिवशंकर आले हलाहल प्यायला, पण या काळी आपल्याला शंकर बनून त्या प्लास्टिकाचा नाश केला बरोबर आहे, पाहिजे, बरोबर आहे. असं मी माझे मनोगत व्यक्त करतो. घाण आणि शोधलेली आहे. ही मनोवृत्ती आहे, देव आणि असुर ही मनोवृत्ती आहे. तिथे अमृती निघेल, अमृत आहे या बरोबर. समुद्रात. ते अमृत म्हणजे वनस्पतींच्या रूपाने, माशाच्या रूपाने, आणि हलाहल म्हणजे प्लॅस्टिक. तर आपल्याला आता विचार करायला पाहिजे की कुठली मनोवृत्ती आपण स्वीकारायची, असुरी की देवत्वाची. बरोबर आहे. ही वाटचाल आपण पुढे करूया आणि अशी आशा ठेवूया की आई एकविराची कृपा तर आपल्या बरोबर हमेशा आहेच, पण तीच कृपा आपण पुढे राहावी म्हणून आपण सुद्धा या दर्या सागराची काळजी करूया आणि सगळे एकत्र येऊन कार्य करूया. थँक्यू. थँक्यू.